नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नितीन गडकरी नंतर कोण? हा प्रश्न काल मी छेडला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता गडकरी नंतर कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे. गडकरी गडकरी ही अशी भिंत आहे की ये दीवार गिरती क्यों नहीं, असा प्रश्न विरोधकांना पडावा. म्हणजे जो माणूस मागच्या दाराने राजकारणात आला, विधान परिषद लढवली. गडकरीने एकदम लोकसभा नाही लढवली, विधान परिषदेतून ते आले. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका व्हायची. म्हणजे 2014ला ते लोकसभा लढले, ते तोपर्यंत त्यांना मागच्या दाराने येणारा नेता म्हणूनच हिणवलं जायचं. काँग्रेसवाले म्हणायचे मग मागच्या दाराने, पण मागच्या दाराने येणारी माणसे किती धूम करू शकतात हे आता आपण पाहतोय गडकरींच्या रूपाने. गडकरी मागच्या दाराने आले पण पुढच्या दाराचे झाले, आणि आता गडकरींना हटवणं म्हणजे ते अवघड काम झालं. कोण म्हणजे पहा, नागपूर हा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे. सारा जाती धर्माचे लोक इथं आहेत. त्यामुळे इथून ब्राह्मण खासदार किंवा ब्राह्मण उमेदवार निवडून येणं अशक्यच आहे. ते गडकरी तीनदा निवडून कसे निवडून आले हा गडकरींना प्रश्न पडत असेल. त्याचं रहस्य हे आहे की गडकरी हे ऑल कास्ट आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत. त्यांच्याकडे कोणी ब्राह्मण म्हणून कोणी पाहत नाही, आणि तेही कोणाकडे जाती धर्म म्हणून पाहत नाहीत. साऱ्यांचीच कामं करतात. म्हणजे सोनिया गांधींची कामं त्यांनी केली आहेत, आणि भाजपवाल्यांची केली आहेत. त्यामुळे गडकरी हे असं रसायन आहे तयार झालं आहे, ते साऱ्यांना हवं आहे. पण शेवटी राजकारण आहे. आता 2000 पुढची जी निवडणूक येईल 2029ची, ती निवडणूक गडकरींची चौथी निवडणूक असेल. गडकरींना पुन्हा मोदी आणि अमित शहा तिकीट देणार आहेत का? म्हणजे हा प्रश्नच आहे. किती किती रिपीट करायचं, म्हणजे माणूस निवडून येतो म्हणून किती रिपीट करायचं, हाही भाजप पुढे प्रश्न असेलच. आणि गडकरींनी नागपूर हा मतदारसंघ इतका सुंदर बांधलेला आहे, तो आता सहजासहजी पडणं शक्य नाही. चांगला नर्स केला आहे गडकरींनी नागपूर. म्हणजे सांस्कृतिक नागपूर, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव, दुनियाभराचे महोत्सव त्यांनी सुरू केले. जनता दरबार दर आठवड्याला जनता दरबार न चुकता होतोय, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यातून एक मेसेज लोकांकडे जातो. 5-50 लोक रोज कॉन्टॅक्टमध्ये, दर आठवड्याला नवे लोक कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत गडकरींच्या आणि भाजपच्या. एक नवनवी वोट बँक तयार होत आहे. म्हणजे हे ही साधी गोष्ट नाही. गडकरींनी जे 2014मध्ये जे मतदार बनवले ते अजूनही त्यांच्याकडे टिकून आहेत. म्हणजे काँग्रेसवाल्यांनी ते फोडफाड करायचा जोरदार धडका दिला, परंतु ते फारसा उपयोग झाला नाही. तिकडून नाना पटोलेंना आणलं, नंतर विनोद गुर्दे पाटलांना आणलं, पाटील आणले, 2-2 पाटील आणून जमलं नाही. त्यामुळे मी गडकरीबद्दल तेच म्हणतो की हे दीवार गिरती क्यों नाही. म्हणजे
या प्रश्नाचं उत्तर विरोधकांना आता येत्या निवडणुकीत द्यावं लागेल की तर 3-3.5 वर्ष उरली आहेत. 2029 कोण प्रश्न विरोधकांचा नाही आहे, प्रश्न विरोधकांकडे उमेदवारच नाही आहे. प्रश्न भाजपचा आहे. गडकरी नाही तर मग कोण? ते ठेवणीतलं एक उत्तर आहे की पण गडकरी नाही तर देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला मोदी नेता आहेत अशा बातम्या आता पण अनेक वेळा येऊन गेल्या आहेत की फडणवीस दिल्लीला चालले. पण फडणवीसांना दिल्लीला नेणं एवढं सोपं नाही. 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत देवेंद्र. मुख्यमंत्री आहेत, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. आता अजून 2-3 वेळा ते मुख्यमंत्री राहिलेत तर डायरेक्ट ते देशाच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकू शकतात. म्हणजे त्या त्या म्हणजे त्या चर्चेत फडणवीस येतील की बा देशाचा मुख्यमंत्री कोण? मोदी, शहा, योगी आदित्यनाथ की देवेंद्र फडणवीस. आता सध्या तर तीन झाला आहे त्यांच्या, 3दा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र महाराष्ट्र सोडतील अशांना भाग नाही. कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे देशाच्या पंतप्रधान पदाच्या एक बरोबरीच आहे. महाराष्ट्राकडे पैसा आहे, महाराष्ट्राचं बजेट आहे. म्हणजे हे काही आजारी राज्य नाही आहे. 14 कोटी लोकसंख्येचा बॉस म्हणजे मुख्यमंत्री. 14 कोटी लोकांवर राज्य करायला मिळणार आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाल्यावर. आणि मुख्यमंत्री म्हणजे पूर्ण एक शान वेगळीच काही असते. तर पंतप्रधान म्हणजे ते देशाचं आहे सर्व, पण ते म्हणजे जंगल में मोर नाचा किसने देखा अशी परिस्थिती होते ते पंतप्रधान झाल्यावर. त्यामुळे म्हणजे आता शेवटी राजकारण आहे आणि राजकारणात भाजप नफा तोटा पाहून माणसं प्यादे इकडे तिकडे ते करत असते. सध्या भाजपकडे उमेदवार आहेत, पण वेळ पडली तर पहिलं नाव हे आता देवेंद्र यांचंच असू शकते. पण एक गोष्ट लिहून ठेवा तुम्ही, जर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून बाजूला केलं तर महाराष्ट्र राज्य हे भाजपच्या हातून जाईल. मग पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राचा किंवा मराठा असेल कोणतरी, हे लिहून ठेवा तुम्ही. आणि यात सर्वाधिक नुकसान जे असेल विदर्भाचं असेल, प्रॉपरली नागपूरचं असेल. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती टीका होते, काय होते काय, पण फडणवीसांनी नागपूरला आणि विदर्भाला जेवढे पैसे दिले आहेत बजेटमध्ये महाराष्ट्राच्या, ते आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाहीत. जे काही उद्योग महाराष्ट्रात आणि खास करून विदर्भात सुरू आहेत, त्याच्या मागे फडणवीसांनी दिलेले बजेट आहे. एवढं बजेट विदर्भाला कधीही मिळालं नव्हतं, तेवढे मिळालं आहे. त्यामुळे फडणवीसांना हात लावणं, इकडून दिल्लीला नेणं, हे एखादं खातं देणं, अर्थमंत्री खातं देणं, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचा फायदा होईल. परंतु त्यात विदर्भ आणि नागपूर मोठ्या घाट्यात जाईल.
कारण कोणी फडणवीस गेला तर कोणी विदर्भाला पैसा देणार नाही, बजेट देणार नाही. देतो म्हणून बँड वाजवतील, काय मिळणार नाही. जसं आतापर्यंत बँड वाजवत आले काँग्रेसवाले, बॅकलॉग करून, पण शेवटी बॅकलॉग जो काही कमी जास्त केला तो आता सध्या फडणवीसांनीच केला. त्यामुळे तो एक कनेक्ट आहे. त्यामुळे आता आता गडकरी नाहीत तर कसं मग? काँग्रेसमध्ये कोण आहे? काँग्रेसला एकेकाळी हा प्रश्न पडत नव्हता. म्हणजे काँग्रेसच्या नावाने दगडसुद्धा निवडून यायचा. नरसिंहराव आंध्रचे तिकडचे रामटेकमधून निवडून आले. गुलाम नबी यवतमाळ, अकोला, म्हणजे असे खेळण्यातले पत्ते जसे असतात तसे पत्ते इंदिराजी पिसायच्या आणि तिकीट द्यायच्या. पण ते दिवस आता नाहीत. त्यामुळे आता नागपुरात काँग्रेसचा उमेदवार कोण? पटोले तुम्ही देऊन पाहिला, गुर्दे पाटील देऊन पाहिले. आता आता कोण आहे? म्हणजे काँग्रेसपुढे प्रॉब्लेम आहेत. परंतु काँग्रेसचं एक आहे की सध्या जे वातावरण आहे ते काँग्रेसला पोषक तयार होत आहे आणि भाजपने ते सिरियसली घेतलं नाही तर भाजपच्या अंगावर म्हणजे नागपुरात काही वेगळा इतिहास घडू शकतो. तसं नागपूर हे काँग्रेसचं जर मतदारसंघ आहे. नागपुरात काँग्रेसशिवाय दुसरा कोणी निवडून येऊ शकत नाही. एकदा फक्त बनवारीलाल पुरोहित एकदा निवडून आले होते, पण तो एक अपवाद सोडला तर इकडे एक काँग्रेसचंच गाव आहे. पण काँग्रेसवाल्यांच्या बेफिकिरीमुळे, अति आत्मविश्वासामुळे हे भाजपवाल्याने नागपूर नेलं आणि आता पक्का बंदोबस्त करायच्या मागे आहेत भाजपवाले. एक गोष्ट आहे, गडकरी नाही तर कोण? पण मी तुम्हाला सांगतो, गडकरी नाहीत तर गडकरींची बरोबरी दुसरा कोणी करू शकत नाही नागपुरात. गडकरींना पाडायचं असेल, गडकरींच्या तोडीचा उमेदवार द्यायचा असेल तर तो गडकरीच असला पाहिजे. मग गडकरींना तुम्हाला काँग्रेसमध्ये आणावं लागेल आणि ते शक्य नाही. त्यामुळे गडकरी नाहीत तर गडकरीच, आणि ते दुसरा गडकरी आणणं शक्य नाही. त्यामुळे काही होणार नाही. गडकरी पुढची निवडणूक लढवतील आणि जिंकून येतील. 2029 मध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांची तब्येत वगैरे ठणठणीत आहे सध्या, सकाळी उठून व्यायाम करतायत वगैरे. त्यामुळे आणखी एक दोन निवडणुका गडकरी आरामात लढवू शकतात. त्यामुळे 2 निवडणुका भाजपला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मोदी शहांना काही अडचण नसेल तर गडकरी 2 निवडणुका आरामात लढतील. तुम्हाला काय वाटते? गडकरी नाहीत, गडकरीनंतर कोण? तर गडकरीनंतर कोण? गडकरीच. या मताशी आपण सहमत आहात का? कॉमेंट करा. नमस्कार.